नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे, रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पदार्थ कुठला आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मेथीची उसळ. तर हे बघा, मोठमोठाले मोड असे छान या मेथीला आलेले आहेत. तर बरेचदा काय होतं, मेथी पाण्यामध्ये आपली खूप रात्रभर किंवा 7-8 तास आपण पाण्यामध्ये भिजवतो. त्यानंतर मग त्याला मोड येण्यासाठी एखाद्या चाळणीत किंवा कपड्यामध्ये आपण बांधून ठेवतो. तर त्यावेळेला काय होतं, मेथी चिकट होते आणि मोड त्याला येत नाही आणि वासही खराब येतो. तर अशा वेळेला एकच करा की जास्त वेळ पाण्यामध्ये मेथी भिजवायची नाही. मेथी पाण्यामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण मेथी व्यवस्थित फुलून आली, फुगून आले वरती, की हातामध्ये आपल्याला घेतल्यानंतर समजतं की हे दाणे संपूर्ण फुललेले आहेत, फुगलेले आहेत. तर अगदी 2 ते 3 तासामध्येच ती मेथी छान भिजल्या जाते. तर तेव्हाच मात्र मेथी भिजल्यानंतर संपूर्ण मेथी भिजली की ती पाण्यामध्ये बाहेर काढा, पाण्यामधून एखाद्या चाळणीमध्ये ठेवा. त्याच्यावरती छान कपडा टाका किंवा एखादं डिश झाकण ठेवा आणि चाळणी अशा कुठल्या तरी एखाद्या भांड्यावरती ठेवा, म्हणजे त्याला हवा लागते. तर अशा पद्धतीने खूप पटकन मोड या मेथीला येतात. तर ह्या पद्धतीने मेथीला मोड नक्की आणून बघा. थंडीचे दिवस आहेत, डायबिटीस वाले जर कोणी असाल घरात तर त्यांच्यासाठी पण डॉक्टर नेहमी सांगतात बघा, की मेथी दाणे भिजत लावा, मेथी दाणे चावून खा, त्याचं पाणी प्या. तर आपण तसं करतच असतो, पण आता थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसामध्ये आपण मेथी वेगवेगळ्या पद्धतीने खातच असतो. तर ह्या पद्धतीने मेथीची उसळ आज मी बनवणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा, बनवायला सोपी आहे, खाताना कडू अजिबात लागणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. कढई मी गरम करत ठेवलेली आहे. तर इथे मी मोड आलेल्या मेथीमध्ये घालण्यासाठी बघा 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 3 मीडियम साईजचे कांदे मी इथे कापून घेणार आहे आणि 2 चमचे तेल आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित गरम करायचं आहे. शिमला मिरची ह्या मोड आलेल्या मेथीमध्ये घालून बघा, छान स्वाद या भाजीचा वाढतो. चला, शिमला आणि आपलं हे कांदा कापून झालेला आहे. 4-5 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसूण तुम्ही ठेचून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असं कापून घेतला तरी सुद्धा चालेल. जाड लसूण आहे का पाकळ्या त्या, म्हणून मी अशा थोड्याशा मधून त्याला कट केलं आणि मग बारीक केलं. 2 चमचे तेल मी गरम करत ठेवलेलं होतं कढईमध्ये. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. 1 टीस्पून घालायचं आहे जिरं. कांदा घालायचा आहे. आता आपण घालणार आहे लसूण. कांदा आपला परततोय तोपर्यंत हे बघा, चाळणीवरतीच मी आता हे स्वच्छ धुवूनच याला मोड आलेले आहे, पण एकदा परत स्वच्छ पाण्याने मी ह्याच्यावरती पाणी टाकून घेते. अजिबात हे चिकट दाणे झालेले नाही, जवळून मी इथे दाखवते. ह्या पद्धतीने कमी, म्हणजे मेथी भिजल्याबरोबर जर पाण्यातनं बाहेर काढली तर मेथी चिकट होत नाही. इथे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे तर अगदी थोडस घालणार आहे. तर ह्या वाटणामध्ये फक्त खोबरं आहे, कांदा आहे, लसणाच्या पाकळ्या आहे आणि आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे. एवढंच हे वाटण आहे. गरम मसाल्याचे पदार्थ नाहीत किंवा हिरवी कोथिंबीर वगैरे, हिरवी मिरची असं काही त्याच्यामध्ये घातलेलं नाही. एवढंच वाटण हे आहे. ते फक्त इथे मी एखादा चमचा फक्त घालणार आहे, टीस्पून फक्त घालणार आहे. चव छान येते. वाटणाचे जे प्रकार आहेत तर माझ्या चॅनलवरती मी दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, 1 मिनिट झालेला आहे. आता इथे आपल्याला 1 चिमटीभर घालायची आहे हिंग. अर्धा टीस्पून आपण घालतोय हळद. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे लाल तिखट. आणि जो घट्ट रस्सा भाजीचा मसाला आहे तर तो मी घालणार आहे 1 भरून चमचा. आणि 1 टीस्पून मी घेणार आहे वाटण. हे सर्व आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांद्यामध्ये आपलं वाटण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला घालायची शिमला मिरची. आत्ता लगेच आपल्याला घालायची आहे मोड आलेली मेथी. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ.
आणि शिजण्यापुरतं घालायचं आहे पाणी. घालते इथे मीठ. किंवा या मेथीला असे उडाले मोड आल्यानंतर तुमच्याकडे एखाद्या ट्रे मध्ये जर तुम्ही माती ठेवली असेल तर मातीवरती हे मोड आलेले मेथी टाकल्यानंतर छोटे छोटे त्याला 2-2 पानं आल्यानंतर उगून आल्यानंतर त्याची सुद्धा भाजी तुम्ही खाऊ शकता. समुद्री मेथी त्याला म्हणतात. तर ते घरच्या घरी आपण उगवू शकतो. ती तर सगळ्यांसाठी नेहमी कुठल्याही ऋतूमध्ये हेल्दी आहे. तशी करून तुम्ही खाऊ शकता. पण आता हे सगळं करण्यासाठी थोडीशी मेहनत तर आहे. तर ती जर आपली करण्याची तयारी असेल तर आपण नक्कीच आपल्या शरीराला मिळणारे घटक जे आहेत ते घरच्या घरी आपण या भाजीद्वारे घेऊ शकतो. तर आता इथे मी घालणार आहे गरम पाणी. खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही. मेथी शिजेल. शिजल्यानंतर अगदी तुम्हाला सुकी हवी असेल तर पाणी प्रमाणातच घाला आणि अगदी थोडासा रस्सा त्याच्यामध्ये हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला. तर आता मी ते हळली फक्त एक छोटी वाटी भरून पाणी घातलेलं आहे. हे बघा. ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. कोथिंबीर घालते. मेथीच्या ह्या दाण्यांच्या भाजीवरती आणि मस्त ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. अजिबात कडू ही भाजी होत नाही. 4 ते 5 मिनिट आपल्याला या भाजीला व्हायला लागतात. तर मीडियम गॅसवरती पॅक झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. खूप जास्त गाळपण ते दाणे करायचे नाही. हाताने दाबल्यानंतर सहज दाणा चेपला जाईल एवढीच आपल्याला मेथी शिजवायची आहे. 3 मिनिट झालेले आहेत. हे बघा, मेथी मधलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे. मेथी आपली मस्त शिजलेली आहे. एवढीच आपल्याला ही मेथी शिजून घ्यायची आहे. 3 ते 5 मिनिटांमध्ये आपली मेथी छान ही शिजल्या जाते. मोड आलेल्या मेथीची आपली उसळ इथे तयार झालेली आहे. तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चमच्याने तुम्ही असंच सुद्धा डिश मध्ये घेऊन हे उसळ खाऊ शकता. एवढी छान याची चव आहे. अजिबात ही कडू झालेली नाही. तर ह्या पद्धतीने मेथीची उसळ नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.